15 डिसेंबर 2023 रोजी लसीकरण झाले, तेव्हा आम्हाला 1 किलोमीटर अंतरावर पायी लसीकरणासाठी बोलवले। माझं सिजर झालेलं असताना तरी मी 1.5 महिन्याचं बाळ घेऊन लसीकरणासाठी रस्त्यावर गेले। आता 3 महिने झाले तरी लसीकरण झालेलं नाही। सार्वजनिक आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आंबोली अंतर्गत हेदुलीपाडा हेदअंबा या गावामध्ये 15 डिसेंबर 2023 रोजी लसीकरण झालेले असून आजपर्यंत 3 महिने होत आले तरी अजून लसीकरण झालेले नाही व हेदअंबा पाड्यावरील गरोदर मातांचे 4 महिने झाले तरी अजून तपासणी झालेली नाही। तसेच लहान मुलांचे लसीकरण डोस दिले गेले नाहीत। 15 डिसेंबर 2023 रोजी लसीकरण करण्यात आले होते, परंतु हेदअंबा येथील लाभार्थ्यांना 1 किलोमीटर पायी रस्त्यावर बोलावून उन्हामध्ये लसीकरण करण्यात आले। लसीकरण अंगणवाडी शाळा समाज मंदिर या ठिकाणी झाले पाहिजे, परंतु संबंधित डॉक्टरांनी रस्त्यावर लसीकरण करण्यात आले तरी संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राचे आंबोली PSC चे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्यामुळे असे प्रकार घडत आहेत। CHO आरोग्य सेवक आरोग्य सेविका यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी असे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद या संघटनेकडून करण्यात आली आहे। नमस्कार। अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नाशिक जिल्हा युवा अध्यक्ष जयवंत हागोटे। हेदुलीपाडा आणि हेदांबा इथे असं आम्हाला कळालं का इथे जवळजवळ 3 महिने होत आले अजून लसीकरण झाले नाही। तर या आरोग्य विभागाचा अतिशय भोंगळ कारभार आहे, कारण यांचा अधिकाऱ्यांचा पण लक्ष नाही। कारण हे ग्रामीण भागामध्ये इकडं आरोग्य सेविका असतील कोणी ते लक्ष देत नाही। कारण जर जवळजवळ 3 महिने होत आले लसीकरण नाही, 15 डिसेंबरला लसीकरण झालंय, आजपर्यंत लसीकरण झालं नाही। बाळाला किंवा गरोदर बाया आहेत त्यांचं पण लसीकरण झालं नाही। तर याचा अतिशय गंभीर परिस्थिती आहे ग्रामीण भागामधली। तर याची आम्ही दखल घेऊन आता आम्ही शिव मॅडमकडे याची तक्रार करणार आहे आणि आपल्या भारतीताई पवार आरोग्यमंत्री यांच्याकडे पण तक्रार करणार आहे का जे कोणी अधिकारी असतील डॉक्टर असतील यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, नाहीतर आम्ही 2 दिवसात तीव्र आंदोलन छेडणार आहेत एवढा आम्ही संघटनेकडून इशारा देतोय। हेदुलीपाडा येळुंजापेचे हेदुलीपाडा आम्ही ग्रामस्थ सगळे नागरिक बोलतोय की महिन्याला आमचं लसीकरण झालं पाहिजे। महिन्याला ज्या प्रेग्नंट बाया आहेत त्यांच्या लसीकरण झालं पाहिजे, मुलांचं लसीकरण झालं पाहिजे, नाहीतर मग आमचे मुलं कुपोषित होतात किंवा आजारी पडतात। आमचे पाण्याची समस्या आहे, पाण्यामध्ये पावडर टाकल्या पाहिजे, त्याच्यामुळं आमचं पाणी खराब होतं, त्याच्यामुळं आमची मुलं पण आजारी पडतात, मोठे माणसं आजारी पडतात। 3 महिने कमीत कमी 3 महिने व्हायला आले अजून काही लसीकरण झालं नाही। तर डॉक्टरांना विनंती आहे की महिन्याला आमचे गावाचं लसीकरण झालं पाहिजे, मुलाबाळांचं प्रेग्नंट बायांचं, एवढीच माझी डॉक्टरांना विनंती। या गावामध्ये आलो आहे, इथे गरोदर महिलांची आम्ही माहिती घेतली तर इथं कमीत कमी 3-4 महिने झाले लसीकरण झालं नाही। तर या आंबोली विभागाचे डॉक्टर किंवा इथं आरोग्य विभाग पोहोचत नाही आणि तत्काळ या महिलांकडे लक्ष द्यावं आणि त्यांना लसीकरणासाठी त्यांच्या घरोघरी जाऊन लसीकरण करावे। आणि आता हे लसीकरण झालं नाही किंवा या डॉक्टरांचं भोंगळ कारभारामुळे हे समस्या उद्भवत, आदिवासी पाड्यात अशा समस्या भरपूर उद्भवत आहेत। तर या डॉक्टरांनी लक्ष दिले नाही तर आम्ही या आरोग्य विभागावरती CO मॅडमला आणि आरोग्यमंत्री भारतीताई पवार यांच्याकडे या आरोग्य विभागाची तक्रार करणार आहेत आणि अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल हा इशारा देत आहे। 15 डिसेंबर लसीकरण झालं तर आम्हाला इथून पायी हेदुल फाट्यापर्यंत 1 किलोमीटर बोलावलं आणि ते माझ्या मिसेसचं सिजर असतानाही ती बाळाला घेऊन पायी तिथपर्यंत गेली आणि लसीकरण केलं आणि तिथून आजपर्यंत लसीकरणच झालेलं नाही, जवळजवळ 3 महिने होत आलेले आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जयवंत हागोटे, त्र्यंबकेश्वर।